ते देखील मागे घेण्याच्या संदर्भामधला निर्णय आज आमच्या बैठकीमध्ये झाला आहे. त्याच्यासाठी स्वतः कुट्टे साहेब आणि विटेकर साहेब पुढाकार घेऊन आता ती प्रोसिजर पूर्ण करतील. परंतु हे करत असताना माननीय सुनेत्रा वहिनींनी देखील राजेशजींशी चर्चा केली, जे उमेदवार आहेत त्यांच्याशी देखील चर्चा केली आणि याचा सगळ्याचा परिपाक असा आहे की आता जे फॉर्म आहेत ते विड्रॉ होतील. आता विड्रॉ झाल्यानंतर युबीटीचा एक फॉर्म राहील, अजून एक अपक्ष फॉर्म राहील. या संदर्भात काय निर्णय घ्यायचं, कशा पद्धतीनं निवडणूक लढवायची याची स्ट्रॅटेजी देखील आता आम्ही सगळ्यांनी बसून फायनल केलेली आहे. कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येईल अशा पद्धतीची व्यूहरचना म्हणा, स्ट्रॅटेजी म्हणा, ही आम्ही सगळ्यांनी बसून एकत्र ठरवली. आणि आपल्या मनामध्ये जी काही शंका होती की असे सगळे एकत्र बसणार की नाही बसणार, आज सगळे एकत्र येऊन आमचे जे शहीद भाई आहेत त्यांच्या विजयाचा संकल्प सगळ्यांनी केलेला आहे आणि उद्यापासून ही सगळी मंडळी एकत्र कामाला लागतील आणि फार मोठ्या मताधिक्यानं महायुतीचा उमेदवार आमचा निवडून येईल. महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, शिवसेनाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, आमचे युवा नेते, युवा खासदार आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, त्यांच्या आशीर्वादानं जे माझ्यावर एक अल्पसंख्याक समाजामधून मला उमेदवारी दिली, मला आशीर्वाद दिला. महायुतीमधून आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, वहिनी असू द्या, एकनाथ शिंदे साहेब असू द्या, महायुती म्हणून मला उमेदवारी त्यांनी दिली आणि 100% आज जे काम केलं महायुतीनं 4 वर्षापासून त्याच्याच आशीर्वादानं, समोरच्या माणसाकडे काय नाही, कोणते विकासाचे मुद्दे नाही, ते काय करणार ते विजन नाही. मतदान लोक विकासावर करत असते, विजनवर करत असते. विजन विकास 100% महायुतीकडे, 100% येणाऱ्या 18 तारखेला सगळे मतदार मला विकासाच्या नावानं आशीर्वाद देतील आणि भरघोष मतानं आमचा विजय होईल. सईद खानच्या पाठीशी 100% ना 1000% महायुती मजबूत उभी आहे. आज त्याचंच उदाहरण द्यायचं असेल तर खास करून मुंबईवरून उद्योगमंत्री उदय सामंत साहेब आले होते आणि त्यांची बैठक पत्रकार परिषदसुद्धा झाली. त्या बैठकीला पत्रकार परिषदेला आमदार राजेश विटेकर, रत्नाकरजी गुट्टे, मेघनाताई बोर्डीकर, शिवसेनेचे सर्व आमचे आमदार बांगर, संतोष बांगर, वरपुडकर साहेब हे सर्वजण उपस्थित होते. त्याच्यानंतर प्राथमिक चर्चा झाली, रणनीती झाली. त्याच्यानंतर आम्ही राजलक्ष्मी हॉलला त्या ठिकाणी सर्वांना जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि एक चांगली मिटिंग झाली आणि सर्व हिंगोली आणि या परभणीमधले सर्व मतदारसुद्धा उपस्थित होते. तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मी तुम्हाला या निमित्ताने तुमच्या माध्यमाच्या निमित्ताने मी या ठिकाणी जाहीर सांगतो की आदरणीय एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, सुनेत्राताई पवार यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने, महायुतीच्या आशीर्वादाने 21 तारखेला 1001% सईद खान शिवसेनेचे महायुतीचे आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत, ही खात्रीने सांगतो. सय्यद भाई आपल्याला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि जाधव साहेबांनी सांगितलं ज्या ठिकाणी उदय साहेब आले त्या ठिकाणी महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहत नाही, कुठल्याही प्रकारचं मत नाही. या ठिकाणी मी आपल्याला सांगेन की नेता कसा असावा, तर मला वाटते की उदय सामंत सारखा असावा.